नमस्कार. आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे पलूस तालुक्यामध्ये. माननीय प्रदीप आप्पा कदम यांनी पलूस फेस्टिवल 2026चं आयोजन केलेलं आहे. तर त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. मोठमोठ्या मुंबई शहरामध्ये, पुणे शहरामध्ये अशा प्रकारचं फेस्टिवल असतं. ते पण 250, 500, हजारो रुपये तिकीट असतात. त्यातून इन्कम सोर्स करून मोठमोठे इव्हेंट ऑर्गनाईज करतात. पण आपण पलूसमध्ये हा कार्यक्रम तुम्ही मोफत आयोजित केलेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहे की पलूस शहर हे थोडंसं ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ह्याच्यामध्ये मोडतं. या आपण पुणे मुंबईमधल्या फेस्टिवल आणि ह्याचा उल्लेख केला तर पुणे मुंबईच्या फेस्टिवलला शहरी भागातले लोक जात असतात, परंतु ग्रामीण भागातल्या आणि पलूससारख्या निमशहरी भागातल्या लोकांना, नागरिक असतील, इथल्या महिला असतील, मुलं असतील, यांना अशा फेस्टिवलचा आनंद घेता यावा म्हणून आपण हे फेस्टिवल पलूस यासारख्या ग्रामीण भागामध्ये घेतलेलं आहे. नक्की काय काय असणार आहे या फेस्टिवलमध्ये? या फेस्टिवलमध्ये हे 5 दिवसाचं फेस्टिवल आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी हे फेस्टिवल घेतलेलं आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं आम्ही 2012 पासून या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून यशवंत फेस्टिवल 2026 असं नाव आपण यांना दिलेलं आहे. आणि या 5 दिवसाच्या फेस्टिवलमध्ये मुलांसाठी फनफेअर आहे, खवय्यांसाठी या ठिकाणी फूड मॉल आहे आणि विशेष म्हणजे महिला वर्गासाठी त्यांना शॉपिंग करता यावं त्यांच्यासाठी आपण एक शॉपिंग महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की प्रत्येक दिवशी आपण 5ही दिवस संध्याकाळी या ठिकाणच्या रसिक प्रेक्षकांसाठी एक आपण मेजवानी ठेवलेली आहे. ती अशी आहे की सांस्कृतिक कार्यक्रम 5ही दिवस आपण या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि या कार्यक्रमाचा आनंद इथल्या भागातल्या लोकांना त्यामुळे मिळणार आहे. म्हणजे हे सर्व कार्यक्रम अगदी मोफत असणार आहेत हे सर्वांसाठी? सर्व कार्यक्रम मोफत असणार आहेत. या फेस्टिवलला कुठल्याही प्रकारची प्रवेश फी आपण ठेवलेली नाही आहे. आज तुम्ही बघितलं पुणे मुंबईच्या ठिकाणी किंवा सांगलीसारख्या ठिकाणी सुद्धा की या फेस्टिवलला प्रवेश फी असते, परंतु आपल्या फेस्टिवलला कुठलीही प्रवेश फी नाही आहे आणि लोकांनी मनमुरादपणे या फेस्टिवलमध्ये आल्यानंतर त्यांना शॉपिंगचा आनंद घेता येणार आहे. फूड मॉलमध्ये त्यांना बऱ्याच प्रकारचे खाद्यपदार्थांची चव घेता येणार आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा अक्षरशः आपण एक पर्वणी ठेवलेली आहे. हे सर्व मोफत आहे. याच प्रकारे तुम्ही आधी पण कृषी प्रदर्शन म्हणा, फ्लोकलोक म्हणा किंवा असे भरपूर कार्यक्रम इथं ऑर्गनाईज केले. त्या पलूसकरांचा कसा रिस्पॉन्स भेटला त्या कार्यक्रमाला? पलूस पलूसकरांचा जनतेचा प्रतिसाद तर अभूतपूर्व मिळालेला आहे. कसं आहे की पलूस हा तालुका जिल्ह्यात म्हटलं तर फार छोटा तालुका आणि पलूस तालुक्याच्या बरोबर मध्यावरून कृष्णामाई वाहते आणि त्यामुळे या तालुक्यातला जवळजवळ 90% भाग हा पूर्णपणे बागायती आहे. या भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस, हळद, द्राक्ष मोठ्या प्रमाणात पिकवत असतात. तर या भागातल्या शेतकऱ्यांना शेतीतलं आधुनिक तंत्रज्ञान माहिती व्हावं. सगळ्या शेतकऱ्यांना काही पुण्या मुंबईतली प्रदर्शनं जाऊन बघणं शक्य नसतं. काही ठराविक लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातात, परंतु इथल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा की जगामधलं कृषीतलं तंत्रज्ञान समजून घ्यावं, आपल्या शेतीमध्ये ते त्याला प्रयोग करता यावेत, यासाठी आपण यशवंत कृषी महोत्सवाचं आयोजन आपण पलूस या शहरामध्ये केलेलं होतं आणि पलूस शहरातल्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्या प्रदर्शनाला प्रतिसाद दिला. पलूसबरोबरच लगतचा आपला कडेगाव असेल, वाळवा असेल, तासगाव असेल या तालुक्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाला भेटी दिल्या आणि विशेष म्हणजे सांगायचं की या प्रदर्शनाच्या पहिल्या 2 दिवशी आपल्याला वरुणराजांनी पण हजेरी लावली आणि त्यामुळे थोडंसं प्रदर्शनाचं नियोजन विस्कळीत होते की काय असं वाटलं, परंतु एवढ्या पावसात सुद्धा नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, महिला वर्गाने या प्रदर्शनाला उचलून धरलं आणि फार मोठ्या संख्येने, म्हणजे आम्हालाही अपेक्षा नव्हती ग्रामीण भागातल्या प्रदर्शनाला इतक्या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळेल, परंतु पलूसकरांनी खूप चांगलं भरघोस प्रतिसाद दिला आणि आणखी आम्हाला त्यामुळे उमेद आली की पुढच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात आणखी मोठं कृषी प्रदर्शन आयोजित करू. नक्कीच चांगलं काम आपण जेव्हा नेमकं करायला जातो त्यावेळेस अडथळे निर्माण होतात आणि तसंच तुम्हाला पाऊस वगैरे अडथळे आले, पण त्यातून सुद्धा तुम्ही उत्कृष्ट प्रकारे तुम्ही कार्यक्रम पार पाडला आणि पलूसकरांचाही रिस्पॉन्स चांगला भेटला. शेतकऱ्यांना नवीन ज्ञान तुम्ही द्यायचं तंत्रज्ञान भेटण्याची संधी भेटली. त्याचबरोबर आपलं वनश्री पुरस्कार पण आपल्याला भेटला आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात यावर्षी आणि मागच्या वर्षापासून तापमानवाढीला आपण सगळेजण तोंड देतोय,
या बाबतीमध्ये ही गोष्ट फार आधी लक्षात आल्यामुळं सरकारने सुद्धा आपल्याकडे सगळ्यांना झाडं लावण्याच्या बाबतीत जनजागृती केली होती. त्यामुळे 2016मध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने सुद्धा वृक्ष लागवडीसाठी आवाहन केलं होतं आणि त्यावेळी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवर्षण प्रमाण भागामध्ये वृक्ष लागवड केली आणि त्या वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकारने वनश्री पुरस्कारांनी आम्हाला सन्मानित केलं. खऱ्या अर्थाने ती मोहीम आता सातत्याने पुढे चालू ठेवली पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनाही माझं आवाहन आहे की आता इथून पुढे जर आपल्याला तापमानवाढीला तोंड द्यायचं असेल, तापमानवाढीला वर मात करायची असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शासनाचे सुद्धा भरपूर असे प्रकारच्या योजना आहेत की वृक्षवल्ली तुमच्या दारी वगैरे अशा भरपूर योजना आहेत की ते येऊन प्रोव्हाइड करतात फ्रीमध्ये जाऊन झाडं लावा वगैरे. तरी बरेच जणांना त्या योजनासुद्धा माहीत नसतात. त्याबद्दल तुम्ही काय उपाययोजना किंवा तुमचे काय ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, त्याच्यामधून त्या माध्यमातून तुम्ही सरकारी अशी काय कामं वगैरे चालू आहेत का तुमच्या इथे? तर आमच्याकडे शासनाचे विशेष करून जसं की वृक्ष लागवडीच्या बाबतीत अजून आपण तशी काही मोहीम हाती घेतलेली नाही आहे. पण यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त एक संकल्प केलेला आहे. पलूस तालुक्यामध्ये आपण येणाऱ्या जूनला जेव्हा पावसाळा सुरू होईल आणि आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये आपण जवळजवळ 1,35,000 झाडं लावायचा संकल्प केलेला आहे. म्हणजे आणि नुसती ती झाडं लावायची नाही आहेत आपल्याला, तर बाबासाहेबांची 136वी जयंती ज्यावेळी आपण साजरी करू त्यावेळी ती 1,35,000 झाडं जगलेली असतील आणि आपण त्या सर्व झाडांचं जिओ टॅगिंग करणार आहे आणि ती झाडं भविष्यात जाऊन आपण या भागातल्या नागरिकांना दत्तक देणार आहे. म्हणजे आता पलूस तालुक्यातून हायवे गेलेला आहे किंवा जे रस्त्याच्या दुतर्फाल झाडं लावण्यासाठी जागा आहे किंवा नदीकाठावर झाडं लावण्याची जागा आहे किंवा सार्वजनिक ज्या ठिकाणी गायरान जागा उपलब्ध आहेत किंवा शाळांचे ग्राउंड उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 1,35,000 झाडं लावायचा आपण संकल्प केलेला आहे आणि तो आपण जून ते सर्वसाधारणपणे पावसाळ्याचा जो 4 महिने आहेत त्याच्यामध्ये तो पूर्ण करणार आहे. नक्कीच की वृक्ष लागवड आता भरपूर जण करतात, पण त्याचं संगोपन सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे 10 वृक्ष लागवड करण्यापेक्षा एक लावून जर त्याचं संगोपन करणं, तसा तुम्ही जो निर्धार केला आहे त्या पद्धतीचं तुम्ही त्याचं जो नेटवर्क टॅगिंग करणार आहे, ऑप्शन आहे हा वृक्ष लागवडीचा. काय आहे की पूर्वी ज्यावेळी आवाहन केलं जायचं नागरिकांना तर काय व्हायचं, खड्डा तोच दरवर्षी पुन्हा तिथं लागवड केली जायची. तर तसं न होता की त्या ज्या ठिकाणी आपण जो झाड लावू ते झाड जगलं पाहिजे आणि त्या झाडाचं संगोपन झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं झाडं किती लावतोय आपण याला काही अर्थ नाहीये, तर ती झाडं जगली किती आणि त्या झाडापासून आपल्याला सावली किती मिळाली, त्या झाडांपासून आपल्याला उष्णता रोखण्यासाठी काय मदत झाली, हे फार महत्त्वाचं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अस्थि स्मारकचं पण तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेलं आहे. तर ते कसा योग आला तुम्हाला, नक्की कसं? गेल्या वर्षी 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तिथल्या अंकलकोपच्या आपल्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला होता. तर त्या कार्यक्रमाला मी गेलेलो. तर तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी त्या ठिकाणी आहेत आणि त्या गावच्या 4 महापुरुषांनी ज्यावेळी बाबासाहेबांचं दुःखद निधन झालं त्यावेळी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते 2 दिवस तिथं थांबले आणि त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या अस्थी कलश घेऊन अंकलकोप या ठिकाणी आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी एक समाधी त्या ठिकाणी बनवलेली होती आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आणि जयंतीचा कार्यक्रम होत होता, परंतु तो थोडा छोट्या स्वरूपात होत होता. पण यावर्षी अभिवादन करायला गेल्यानंतर मला लक्षात आलं की एवढ्या मोठ्या महान व्यक्ती ज्यांनी भारताला संविधान दिलं आणि अनेक अशा गोष्टी बाबासाहेबांनी केल्या, जसं की भारतीय रिझर्व्ह बँक असेल, कामगारांसाठी सुट्टीचा विषय असेल, 8 तासाचं जे काही कामाचे तास आहेत, अशा अनेक गोष्टी म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये बाबासाहेबांचं कार्य हे अलौकिक आहे. आता बाबासाहेबांच्या अस्थी त्या ठिकाणी आहेत म्हणजे बाबासाहेबांची प्रेरणा स्वतः बाबासाहेबांचं एक रूप तिथं असल्यासारखं आहे. त्या ठिकाणी त्या स्मारकाची फार चांगल्या पद्धतीनं ते स्मारक असावं असं मला वाटलं. शासनाच्या वतीनं पण तिथं थोडंसं पूरपट्ट्याच्या बाहेर एक स्मारक केलेलं आहे, परंतु ज्या ठिकाणी अस्थी आहेत तर त्या ठिकाणी थोडं व्यवस्थित असावं आणि म्हणून मग मी तिथल्या सहकाऱ्यांच्या आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा रे, येणाऱ्या 14 एप्रिलला म्हणजे जयंती
शेवटपर्यंत आपल्याला इथल्या ह्या सगळ्या स्मारकाचं आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं नेटनेटकं असं करायचं आहे. आणि त्याप्रमाणे मग आपण कामाला सुरुवात केली आणि मग रंगरंगोटी, त्याच्यानंतर आणखी तिथं काय काय करता येईल अशा पद्धतीनं त्यानंतर आपण गोकाक स्टोन लावून तो सगळा परिसर चांगल्यापैकी हे केला. आणि आज मागच्या 14 एप्रिल म्हणजे आता गेलेल्या 14 एप्रिलला आपण त्या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं एक चांगला कार्यक्रम आपण तिथे घेतला. आणि जवळजवळ जिल्ह्यातून आणि बाहेरच्या जिल्ह्यातून पण बाबासाहेबांना त्या दिवशी अभिवादन करण्यासाठी, फुलं वाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आले. आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपण तिथे एक भीमा तुझ्या जन्मामुळे नावाचे एक महानाट्य आपण त्या ठिकाणी आयोजित केलं विशेषसाठी. मुंबईवरून त्यासाठी एक खास टीम डॉक्टर प्रकाश वाघमारे सरांची आलेली आणि 50 कलाकारांनी तो अत्यंत बाबासाहेबांच्या जीवनावरचा हुबेहूब कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केला. जवळजवळ 5,000 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि त्या कार्यक्रमामुळं बाबासाहेब हुबेहूब बाबासाहेबांना काय त्रास झाला, त्यांनी घटना कशा पद्धतीने आपल्या देशाला दिली आणि त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि समाजाला सुधारणा करण्यामध्ये किती अडचणींना तोंड द्यावं लागलं, या सगळ्या गोष्टीमध्ये त्या नाटकामध्ये त्यांनी आपल्याला बघायला मिळाल्या. जवळजवळ 70-80% लोक कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतके रडले, म्हणजे इतका हृदयस्पर्शी हा असा तो कार्यक्रम झाला. आणि आता लवकरच आणखी जे शासनाच्या वतीनं जे स्मारक केलेलं आहे त्याची म्हणजे थोडं आणखी चांगल्या पद्धतीनं करणं, तिथं बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा आहे, ते अजून राहिलेलं आहे. त्या सर्व गोष्टी आपण शासनाच्या माध्यमातून, राज्य महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण सरकारच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. नक्कीच. म्हणजे महापुरुषांचे जे विचार होते, त्या विचार लोकांसमोर आणणं आणि त्या विचाराला अनुसरून जे काम करणं, ते तुम्ही सध्याला करताय, लय मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी जे अधिकार दिलेत त्या अधिकारानुसारच आपण जे बोलतोय ते सध्यासुद्धा त्यांनी दिलेल्या राज्यघटनेतला अधिकारच आहे एक प्रकारचा. आणि हे गोष्ट बऱ्याच जणांना इथं माहीत असेल या एरियामध्ये, पण असे भरपूर ठिकाणी भागामध्ये अस्थि स्मारक या ठिकाणी पलूस भागात आहे, हे बऱ्याच ठिकाणी अजून माहीत नाही. तर त्यासाठी पण तुम्ही काय प्रयत्न कराल काय भविष्यात? 100% प्रयत्न करणार आहे. जसं की उत्तर काशी आणि दक्षिण काशी असं जसं आहे त्याच पद्धतीनं जी चैत्यभूमी आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक चांगलं स्मारक आपल्याला बाबासाहेबांचं करायचं आहे. आणि दरवर्षी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर एवढ्यापुरतंच न राहता तर बाबासाहेबांच्या नावाने एखादी अभ्यासिका, नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी MPSC UPSCसाठी अभ्यास केंद्र, अशा काही कल्पना आहेत ज्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायचे आहेत, जेणेकरून फक्त महापुरुषांची जयंती पुण्यतिथी न करता त्यांचे विचार पुन्हा एकदा समजून घ्यायचे आहेत आपल्या लोकांना. आणि ते नुसते समजून घ्यायचे नाहीत तर ते आपल्या आचरणात येण्यासाठी आपल्याला इथून पुढे काम करायचं आहे. नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे ही. मी लोकांपर्यंत ही पोचली नाही आणि या माध्यमातून आपण एक छोटासा प्रयत्न करतोय आणि सर तर एवढं मोठं काम करतायत त्यावर, तर नक्कीच ही गोष्ट सर्वांपर्यंत शेअर करा तुम्ही. आणि या ठिकाणी एकदा नक्की अवश्य भेट पण द्या. राज्यस्तरीय खेळांच्या स्पर्धा म्हणजे मोठमोठ्या शहरामध्ये ऑर्गनाईज केल्या जातात, पण तुम्ही व्हॉलीबॉल स्पर्धासुद्धा पलूसमध्ये आपल्या केल्या, तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं. आपल्याकडं तुम्ही जर बघितलं म्हणजे पलूस आणि सातारा जिल्हा, म्हणजे पूर्वी सांगली जिल्हा हा सातारा जिल्ह्यातच होता. दक्षिण सातारा आणि सातारा आणि सांगलीला दक्षिण सातारा असं म्हणलं जायचं. तर सातारा म्हणजे त्यावेळेचं तत्कालीन सातारा जिल्ह्यातल्या कराडजवळ एक गाव आहे, तर त्या गावचे खशाबा जाधव हे देशात पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पदक मिळवलं. म्हणजे काय की खेळाला आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ग्रामीण महाराष्ट्रातले अनेक खेळाडू असे आहेत की त्यांना अनेक खेळामध्ये ते प्रावीण्य मिळवू शकतात, परंतु त्यांना वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून संधी मिळाली पाहिजे. काय होतं की मोठ्या शहरामध्ये पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये सातत्याने स्पर्धा होत असतात, परंतु ग्रामीण भागातल्या मुलांना अशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये भाग घेणं हे शक्य होत नाही. म्हणून अशा स्पर्धा जर ग्रामीण भागात झाल्या तर आपल्या भागातल्या खेळाडूंना त्याच्यामध्ये भाग घेता येईल. आणि म्हणून आपण राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन तालुक्यात केलं होतं. त्याचबरोबर राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेसुद्धा आपण आयोजन केलं होतं. काय झालं आहे की नवीन तरुण पिढी ही सध्या व्यसनाधीनता आणि या सगळ्या गोष्टी तरुणांमध्ये वाढत चाललेल्या आहेत, तर ह्याला कुठंतरी एक प्रतिबंध व्हावा
आणि तुम्ही बघितलं भारत हा जगात आता तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि या तरुणांना योग्य दिशा मिळावी, त्यांनी क्रीडा असेल, शरीर सौष्ठव असेल यासारख्या गोष्टीकडे त्यांचा कल वाढावा. मोबाईल, सोशल मीडिया याच्यापेक्षा त्यांनी आपल्या तब्येतीकडं, तंदुरुस्त राहण्याकडं, आणि हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण, त्यामुळं या पद्धतीनं त्यांनी अनुकरण करावं यासाठी आपण अशा पद्धतीच्या राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या तालुक्यात आयोजित केलेल्या आहेत. पुढील तुमचं विजन नक्की काय असणार आहे पोलीसबद्दल, किंवा तुम्ही आता जे कार्य करताय, किंवा तुमचं यशवंत, तुम्ही आता अध्यक्ष आहे यशवंत ग्रुप समितीचं, तर त्याबद्दल तुमचं आता पुढं उद्दिष्ट काय असतील, विजन काय असतील ते? उद्दिष्ट असं आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि राज्याच्या एकंदर जडणघडणीमध्ये चव्हाण साहेबांचं फार मोठं योगदान आहे. महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जो आज पुढे आहे त्याचा पाया चव्हाण साहेबांनी रचलेला आहे आणि त्या चव्हाण साहेबांचं जन्मगाव हे आपल्या देवराष्ट्रे या गावचे चव्हाण साहेबांचा जन्म आहे. तर चव्हाण साहेबांच्या नावाने या तालुक्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी व्हाव्यात आणि चव्हाण साहेबांच्या कार्याचा गौरव व्हावा. चव्हाण साहेब काय होते हे नवीन पिढीला समजावे आणि चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या विकासात जे चव्हाण साहेबांचं योगदान आहे हे लोकांना समजावं यासाठी आपण चव्हाण साहेबांच्या नावाने 2012 हे साल 12-13 जन्मशताब्दी वर्ष होतं चव्हाण साहेबांचं. चव्हाण साहेबांचा जन्म हा आपल्याकडे देवराष्ट्रीला झाला असल्यामुळं त्यांच्या नावाने आपल्या भागात आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून चव्हाण साहेबांच्या नावानं विविध ॲक्टिव्हिटी आपण सध्या घेत आहोत. मोठमोठे आता सध्याला अशा गोष्टी ॲक्टिव्हिटी करतात ते फक्त राजकीय वारसदार जे आहेत किंवा आलेले आहेत राजकीय वारसदारातून, तेच लोक ॲक्टिव्हिटी करतात. आता तुम्हाला ही कल्पना कशी सुचली, तुम्ही हा उद्योग कशा प्रकारे तुम्ही डेव्हलपमेंट केला, आता इथे तुमचे ऑफिस आहेत, एवढे कार्यकर्ते आहेत, म्हणजे हा थोडासा प्रवास संघर्ष आपल्या पलुसकरांना जनतेला थोडासा? तसं बघायला गेलं तर मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलेलोच आहे आणि आपल्याकडं तुम्ही म्हणला तसं देशामध्ये राज्यामध्ये घराणेशाहीचा फार मोठा आपण हे बघतोय आणि ज्यांच्याकडं मोठ्या संस्था आहेत घराणेशाहीनंच त्यांच्या सगळे वारस राजकारणामध्ये येत असतात. परंतु चव्हाण साहेबांचं तसं नाही आहे आणि चव्हाण साहेब आणि इतर राजकीय नेते ह्यांच्यामध्ये फार फरक आहे. त्याचं कारण असं की चव्हाण साहेबांनी जे म्हणजे अगदी अजितदादा नेहमी म्हणायचे किंवा मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा ध्येय धोरणं हे चव्हाण साहेबांच्या विचारावरच आधारित आहेत आणि चव्हाण साहेबांनी जो पाया घालून दिलेला आहे त्यावरतीच शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, हे पुढं चालत राहिले आहेत. तर त्यामुळं चव्हाण साहेबांच्या विचारानेच पुढं जाण्यासाठी आणि अशा या महान व्यक्तीच्या नावाने आपल्या भागामध्ये त्यांचा जन्म आहे आणि त्यांचे विचार इथल्या तरुण पिढीला समजावे म्हणून आम्ही त्या पद्धतीने हे सर्व उपक्रम या ठिकाणी आयोजित करतो. अशाच प्रकारे तुम्ही महिलांसाठी काय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे का? महिलांसाठी सुद्धा आपण तालुक्यामध्ये विविध उपक्रम घेतोय. जसं की आता त्याच्यात विशेष करून उल्लेखनीय सांगायचं म्हणलं तर रामानंदनगरला आपण परवाच मागच्या महिन्यात आपण एक यशवंत फूड फेस्टिवल आयोजित केला होता. त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याकडं महिला ह्या बऱ्याच गोष्टी बनवत असतात परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नाही, म्हणून आपण एक यशवंत फूड फेस्टिवल नावाचा फेस्टिवल आयोजित केला होता. त्या ठिकाणी महिलांनी बनवलेले विविध पदार्थ त्यांचे आपण स्टॉलना दिलेले आणि त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणं, त्यांच्यामध्ये एक उद्योजक होण्यासाठी प्रेरणा त्यांना मिळावी. आणि आपल्याकडे बऱ्यापैकी काय होतं की महिला किंवा अगदी कोणी उद्योजक घ्या ते आपण उत्पादित करू शकतो परंतु त्याला बाजारपेठ मिळवून देणं आणि मार्केटिंग करायला थोडंफार आपण कमी पडतो. तर त्या यशवंत फूड फेस्टिवलचा हा उद्देशच होता की महिलांनी स्वतः बनवलेलं उत्पादित केलेला माल तो विक्री करता यावा, त्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्यामध्ये थोडं धाडस निर्माण व्हावं. तर त्यासाठी आपण तो फेस्टिवल घेतलेला होता आणि विशेष म्हणजे मला सांगायला आनंद आहे की प्रति दिवशी महिलांनी जो बनवलेला माल होता तो त्याच दिवशी संपायचा आणि दुसऱ्या दिवशी त्यांना नवीन उमेदीने परत माल बनवायला लागायचा आणि म्हणजे त्या फेस्टिवल दरम्यान कुठल्याही महिलेचा माल शिल्लक राहिला नाही. त्यांनी बनवलेल्या मालाला चांगलं मार्केट मिळालं आणि ग्राहकांनी सुद्धा त्याच्यासाठी पसंती दाखवली आणि त्या महिलांमध्ये एक धाडस, उत्साह निर्माण झाला आणि त्या किमान यातून आपण काही महिला त्यामुळे उद्योजका निर्माण झाल्या तर ते आपलं खऱ्या अर्थाने यश म्हणावं लागेल. आणि शासनाच्या सुद्धा विविध योजना आहेत ज्या महिलांसाठी आहेत तर त्या आपल्याकडं आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुक्यामध्ये आपली जी जनसंपर्क कार्यालय आहेत त्या ठिकाणी महिलांना, युवकांना विविध शासनाच्या योजना जसं की लाडकी बहीण असेल,
किंवा महिलांसाठी महिला बालकल्याणच्या योजना असतील तर त्यासाठी आपल्या कार्यालयांमधून आपण त्यांना त्या योजना उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहोत. नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्ही कार्य करताय आता सध्याला आणि भरपूर फील्डमध्ये म्हणजे तुम्ही पूर्ण कव्हरेज केलेलं आहे. तर भविष्यात तुमचा राजकीय हेतू काय असेल किंवा राजकीय उद्दिष्ट तुम्ही काय सध्याला ठेवलेलं आहे का पलुसकरांसाठी? अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करतोय. म्हणजे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या तालुक्यामध्ये पहिलं जनसंपर्क कार्यालय सुरू केलं होतं आणि त्यानंतर आज सुनेत्राताई आणि पारदादा यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढण्यासाठी म्हणजे गावागावात राष्ट्रवादी पक्ष वाढावा यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे आणि राष्ट्रवादीवरती विश्वास आहे लोकांचा. त्यामुळे या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची चांगल्या पद्धतीनं आता म्हणजे मोळी बांधायचं काम सुरू आहे. नक्कीच तुमच्या ह्या कार्याला आमच्या टीमकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि असंच तुमचं काम भरभराट राहो याबद्दल पण तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.